जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना तेव्हा मला सगळे बोलायचे की तुला ना मुलगाच होणार आहे म्हणून थोडे नाराज झाले होते. बट जसा मला बिट्टू झाला ना माझा आनंद काही संपत नव्हता, कारण बिट्टू इतका क्यूट दिसत होता ना, मी तर खूपच आनंद झाले होते. चला आपण सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. तर मुलगी नाही झाली तर काय झालं, मी माझ्या मुलाला मुलगी तर बनू शकते ना. माझे जे लहानपणाचे कपडे होते ना ते मला आता सापडलेले होते, म्हणून सात्विकला अशा प्रकारे ते घालून दिलेले होते. फोटोच्या नादात ना मी सात्विकला जेवण चारायचंच विसरलेले होते, म्हणून त्याला खूप भूक लागली होती म्हणून सगळ्यात आधी त्याला जेवण सारून दिले आणि आमच्यासाठी अशा प्रकारे खूप दिवसानंतर ढोकला बनवून घेतला होता. सगळं क्लीन वगैरे केलं आणि सात्विक ना लिफ्टपाशी जाऊन आपल्या पप्पाची वाट बघत असतो. तेवढ्या शुभम आला आणि सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी ना मी अशा प्रकारे आळूची वडी बनवली होती आणि माझा काही अशा प्रकारे पोपट झालेला होता. माहीत नाही आळूच्या पानाच्या वडीला काय झालेलं होतं. जोपर्यंत माझा स्वयंपाक होतो ना तोपर्यंत सात्विकने अशा प्रकारे राडा काढलेला होता आणि सात्विकसाठी आज जेवणामध्ये काकडीचे पराठे, वरण भात आणि आळूच्या पानाची वडी होती. आमच्यासाठी मी भरलेले वांगे केले होते आणि ते खूप टेस्टी झालेले होते. जेवण झाल्यानंतर ना गॅस ओट्टा वगैरे क्लीन करायचे होते आणि राहिलेले भांडेसुद्धा क्लीन करायचे होते. ते सगळं करून घेतलं आणि आज ना शुभमकडे दिलेलं होतं मी सात्विकला आवरायचं काम. शुभमने सात्विकला छान आवरून वगैरे घेतला. सात्विकच्या हाताला ना काहीतरी लागलेलं आहे तर न चुकताना मला अशा प्रकारे क्रीम लावून मागतो. मस्त सगळं आवरून झालं आणि घरात बोर होत होतं म्हणून बाहेर राईड मारून आलो. न चुकताना शुभम मला रोज दूध प्यायला लावता आणि ते माझ्या खूप जीवावर आलेलं आहे. कधी माझं दूध सुटतं काय माहिती, मला तर बिलकुल प्यायला आवडत नाही. मस्त अशा प्रकारे माझा दिवस होता. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. आता तुम्ही माझं गाणं एन्जॉय करा. बाय बाय.